औरंगजेबाने टाकलेले वतनाचे तुकडे गोळा करून त्याची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्याच्या समाजामध्ये शिवाजी महाराजांनी या मराठ मातीत हिरे गोळा केले। घोरपडे, जेधे, बांदल, नाईक असे एकाहून एक सरदार महाराजांशी एकनिष्ठ राहिले। त्यांनी स्वराज उभारणीत हातभार लावला। खंडेराव दाभाडेंचे वडील येसाजी दाभाडे हे शिवरायांचे अंगरक्षक होते। शिवरायांनंतर संभाजी महाराजांबरोबर ते रायगडावर राहत होते। शाहू महाराजांची मुघलांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर खंडेराव दाभाडे शाहू महाराजांना जाऊन मिळाले। त्यांना गुजरात आणि बागलान प्रांताची जबाबदारी मिळाली। बुरानपूर ते सुरत हा पूर्ण रस्ता त्यावेळी मराठ्यांनी ताब्यात घेतला होता। त्यावेळी तळेगाव रस्त्यावरती तळेगाव पासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर ही छोटीशी इंदुरी गावामध्ये एक गडी आहे। तिला इंदुरीचा किल्ला म्हणून संबोधलं जातं। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, औरंगजेबाने टाकलेले वतनाचे तुकडे गोळा करून त्याची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्याच्या समाजामध्ये शिवाजी महाराजांनी या मराठ मातीत हिरे गोळा केले। घोरपडे, जेधे, बांदल, नाईक असे एकाहून एक सरदार महाराजांशी एकनिष्ठ राहिले। त्यांनी स्वराज उभारणीत हातभार लावला। असंच एक शिवरायांचं अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत घराणं म्हणजे दाभाडे घराणं। त्यांच्याच मधील खंडेराव दाभाडे हे सरसेनापती पदापर्यंत पोहोचले। खंडेराव दाभाडेंच्याच गडीमध्ये अर्थात इंदुरीच्या किल्ल्यामध्ये आपण आज आलेलो आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया इंदुरीचा किल्ला। किल्ल्याच्या दरवाजाचं सौंदर्य काय वर्णावं, चक्क पेशव्यांना यानं भुरळ पाडली आणि शनिवारवाडा बांधताना महादरवाजा हुबेहूब यासारखा बनवला गेला। भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान या संस्थेच्या दुर्ग तेथे भगवा या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील सर्वात उंच 61 फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि भगवा ध्वज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या इंदुरी किल्ल्यावरती लोकार्पण करण्यात आला। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 भव्य बुरुज आहेत, तर प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या विटा वापरून केलेले आहे। प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्याही आढळतात। चाकण तळेगाव रस्त्यावरती तळेगाव पासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर ही छोटीशी इंदुरी गावामध्ये एक गडी आहे। तिला इंदुरीचा किल्ला म्हणून संबोधलं जातं। सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना इनाम मिळालेलं तळेगाव आज तळेगाव दाभाडे म्हणून ओळखलं जातं। त्या इंदुरीमध्ये सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी या गडीची निर्मिती केली, या किल्ल्याची निर्मिती केली। त्यांची समाधी तळेगाव दाभाडे मधील बनेश्वर मंदिराच्या शेजारी आपण पाहू शकतो। उजव्या बाजूला झरोके असलेला सुंदर हवा महल आहे।
याच्या छतावर व भिंतीवर सुंदर कोरीव काम केलेले आढळते। याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे येथे भर उन्हात देखील थंडगार वातावरण असते। खंडेराव दाभाडेंचे वडील येसाजी दाभाडे हे शिवरायांचे अंगरक्षक होते। शिवरायांनंतर संभाजी महाराजांबरोबर ते रायगडावर राहत होते। शंभूराजांच्या दुर्दैवी हत्येनंतर राजाराम महाराज जिंजीला गेले, त्यामध्ये येसाजी दाभाडेंचे दोन्ही चिरंजीव खंडोजी आणि शिवाजी त्यांच्या सोबत होते। जिंजीवरून राजाराम महाराज परतताना त्यांचा कबिला महत्प्रयासाने पन्हाळा किल्ल्यावरती आणण्याचं धैर्याचं आणि शौर्याचं काम हे खंडेराव दाभाडेंनी केलं। त्यामुळे त्यांना खुश होऊन सरसेनाखेल ही पदवी मिळाली। सरसेनाखेल म्हणजे सेनापती पदाच्या खालची पदवी की जेणेकरून सैन्य बाळगण्याचा त्यांना अधिकार मिळतो, तसंच त्याच्या खर्चासाठीही त्यांना जमीन वगैरे मिळते। किल्ल्याच्या आत कळजाई देवीचे मंदिर आहे। हे मंदिर रंगरंगोटी केल्यामुळे चांगल्या स्थितीत आहे। स्थानिक लोक नियमितपणे येथे येत असतात। असे म्हटले जाते की कळजाई देवीची मूर्ती सौ सगुना भाईसाहेब यांनी आणली होती। त्या जोरावर खान या मुघल सरदाराविरुद्ध लढलेल्या योद्धा होत्या। शाहू महाराजांची मुघलांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर खंडेराव दाभाडे शाहू महाराजांना जाऊन मिळाले। त्यांना गुजरात आणि बागलान प्रांताची जबाबदारी मिळाली। बुरानपूर ते सुरत हा पूर्ण रस्ता त्यावेळी मराठ्यांनी ताब्यात घेतला होता। त्यावेळी गुजरातमध्ये मुघलांचं मोठं प्राबल्य होतं, परंतु तिथल्या मुघलांच्या सैन्याला हवालदिल करण्याचं काम हे खंडेराव दाभाडेंनी केलं। याची दखल दिल्लीच्या बादशाहाने घेतली आणि त्यांनी बक्षी जुल्फिकार अली बेगला गुजरातवर पाठवलं। मोठं सैन्य आणि घोडदळ वगैरे घेऊन बक्षी गुजरातमध्ये येऊन धडकला। बक्षीच्या सैन्याला घेऊन आपण पळून जातोय असं खंडेराव दाभाडेंनी तिथे दाखवलं, परंतु गनिमी काव्याने त्यांनी बागलान प्रांतामध्ये त्या बक्षीला खेचत आणला आणि घनदाट जंगलामध्ये लपलेल्या मराठी सैन्याने मुघली सैन्याचा धुव्वा उडवला आणि त्यामध्ये खासा बक्षी सुद्धा ठार झाला। हा मोठा पराक्रम पाहून शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडेंना सरसेनापती पद दिलं। पुढे जाऊन सरसेनापती खंडेराव दाभाडेंनी या गडीची निर्मिती केली। अनेक लढाया त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लढल्या। त्या दगदगीमध्येच त्यांचा शेवटी या तळेगाव दाभाडे या ठिकाणी मृत्यू झाला। त्यांची समाधी आपल्याला बनेश्वर मंदिराजवळ पाहायला मिळते। किल्ल्याला साधारण 8 बुरुज असून तटबंदीची रुंदी 3 फूट आहे। बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग विटांनी बांधलेला आहे। तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आढळते। तळेगावचे दाभाडे घराणे हे छत्रपतींचे अत्यंत विश्वासू घराणे म्हणून ओळखले जाते। सरसेनापती खंडेराव दाभाडे तसेच त्यांच्या पत्नी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा इतिहास सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असून ते अवश्य पहा आणि काही अधिकचा तपशील असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। जय शिवराय।